आज आलो आहोत हनुमंत जाधव, मुक्काम पोस्ट टाकळी, तालुका माडा, जिल्हा सोलापूर. त्यांनी केलेले पुढचे प्रयोग तर मी तुम्हाला थोडक्यामध्ये दाखवतो. ही बागवा जातीची व्हरायटी असून याचं प्लांटेशन आपण 2022 रोजी केलेलं आहे. डाळिंबाची शेती करत असताना आपण जर पाहिलं तर प्रामुख्यानं मर रोग आणि मुळांची वाढ आणि मुळकूज हे प्रामुख्यानं आपल्याला प्रादुर्भाव पाहावयास मिळतात. तर मी साधारण 5 वर्षापासून रासायनिक शेतीला थोडा फाटा देऊन जीवामृत घनामृत वापरत असल्यामुळे मला झाडाची कॅनॉपी आणि जो काय फ्रूटला येणारा जो कलर शायनिंग आहे ते मला अप्रतिम मिळत असून मी आज ही सेंद्रिय शेती केल्यामुळं ह्या गोष्टी करू शकलो आहे. तर बुरशीजन्य रोगांचा अटकाव करण्यासाठी मला जीवामृत असेल, जैविक बुरशा ज्या काय त्या वापरल्यामुळं अप्रतिम असा रिझल्ट मला डाळिंब शेतीमध्ये आलेला आहे. डाळिंबाचा विनाशक म्हणून ओळखला जाणारा हा तेल्या जो रोग आहे त्या रोगापासून जीवामृत वापरल्यामुळं मला तेल्याची एक काडीसुद्धा माझ्या बागेत आज दिसत नाही. आणि असं सातत्यानं एक 4-5 वर्षापासून माझं काम चालू आहे. जे काय आम्ही रासायनिक खतं घालतोय त्या रासायनिक खताचं योग्य प्रमाणे विघटन होत नाही असं आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही फिल्टर घ्यायचा निर्णय घेतला. मार्केटमध्ये फिरत असताना 4-5 प्रकारचे फिल्टर बघितले. त्यातून बाकी फिल्टर बघत असताना त्याचा मेंटेनन्स आणि वॉशिंगचे जे प्रॉब्लेम आहेत ते त्यात जास्त दिसून आले आणि वापरण्यासाठी सुटसुटीत बाकी कंपनीचं फिल्टर तेवढी इजिबल वाटले नाहीत जेवढा दीपज्योती वाटला तेवढा, म्हणून आम्ही हा दीपज्योती घातला. बाकी फिल्टरच्या तुलनेनं यातील जी जीवामृतची स्लरी आहे ती स्लरी अगदी ऊसाच्या रसासारखी नॅचरल कलरमध्ये निघत असून या फिल्टरमधील स्लरी चा जो कलर आहे तो अगदी ऊसाच्या रसासारखा निघत असून स्लरी कुठल्याही प्रकारची काळी पडत नाही व खराब होत नाही. हा ह्या फिल्टरचं एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. आता यातून जे जीवामृत बाहेर निघतंय ते अगदी फिल्टरला कुठल्याही प्रकारची न अडकता आणि अगदी काळी कचरा विरहित असं शुद्ध जीवामृत यातून आपल्याला. हे जर पाहायचं म्हणलं आपल्याला तरी अशा प्रकारचं जीवामृत मिळते आपल्याला. माझी शेती 10 वर्षापूर्वी अतिशय सुंदर होती. माझ्या घरी 7 एकर डाळिंब होतं आणि डाळिंब विकत असताना लोकांना डाळिंब विकत असताना रेट संदर्भात आणि व्यापाऱ्यासंदर्भात ताण असतो. पण मला डाळिंब विकत असताना डाळिंब विकता जर यायचा माझ्या बागेत साधारण दिवसाला 8 ते 10 पार्ट्या येत असायच्या. व्यापाऱ्यांचं कॉल येत असताना मी या जागेला थांबून तिथं व्यवहार करायचा प्रयत्न करत असायचो. मग साधारण अशी माझी 5-7 वर्ष गेल्यानंतर एक वर्ष असं आलं की जर वर्षीप्रमाणे मी व्यापाऱ्यांना कॉल केला, व्यापारी बागत आलं आणि ते म्हणाले जर हर साल है वैसा माल नहीं है. मैंने बोला अरे क्या प्रॉब्लम है, क्या दिक्कत है, वही तो माल है, वही तो खेती है, वही पौधा है, वही वैरायटी है. लेकिन वो बोले जर हर साल जैसी क्वालिटी थी वैसी क्वालिटी आपकी बगीचे में नहीं है और हम एक्सपोर्ट के लिए नहीं भर सकते, वो हम लोकल के लिए भरेंगे और उसका रेट जो हर साल देता था उससे 25% होगा. ऐसा बोल के चले गए. मला वाटलं ही लोक आपल्याला व्यापारी आहेत म्हणल्यानंतर फसवत असतील, काय करत असतील. नंतर मी नवक्या 4-5 व्यापाऱ्यांना बोलवलं, ते सुद्धा असंच बोलायला लागले. मग मी आत्मपरीक्षण केलं. शेती माझी नवीन होती त्यामुळं मला ऑर्गॅनिक कर्ब होता, त्यात जे काही सेंद्रिय रासायनिक टाकत होतं त्याचं विघटन होत होतं आणि मला मालाची कलर शायनिंग क्वालिटी सगळ्या काही गोष्टी मिळत होत्या. 10 वर्षापूर्वी व्यापारी माझ्याकडे ॲडव्हान्स ठेवून माल घेत होता. तीच परिस्थिती 5-7 वर्षानंतर परत शेती सातत्यानं करत असताना जाणवली. मग खरंच मी आत्मपरीक्षण केलं. 2-3 दिवस मी माझ्या चुका शोधत राहिलो आणि त्या चुका शोधत असताना माझ्या शेतीला जो काही मी रासायनिक खत दिले, शेवटी सगळ्या काही गोष्टी फळबागेत करत असताना इमर्जन्सीला का होईना पण रासायनिक द्यावं लागतं आणि त्याचं विघटन करायला सेंद्रिय घटकाशिवाय विघटन होत नाही. ह्या चुका मी शोधत असताना मग सातत्यानं मी 2-3 दिवस अभ्यास केला असता माझ्या शेतीमध्ये जीवामृत, घनामृत, ऑर्गॅनिक स्लऱ्या याची कमतरता मला जाणवून आली. आणि त्यानंतर मी दुसरं काम न बघता त्या आपला उपजत व्यवसाय हा शेती असल्यामुळं मी माझ्या चुका शोधून परत त्या जी काही पिकाची क्वालिटी गेलेली आहे ती क्वालिटी पूर्ववत करण्यासाठी मी जीवामृत फिल्टरचा विचार केला. आणि आमचे बंधू आमचे शेजारी असून त्यांची शेती आमच्यापेक्षा 5-7 फूट लावण्यात असले आहे. सातत्याने जमिनीला विसावा न देता सुद्धा त्यांची शेती चांगली पिकती. अशाच मी 8-10 शेतकऱ्यांना भेटलो आणि भेटल्यानंतर माझ्या लक्षात आलं की माझ्या शेतीला आता जीवामृताची गरज आहे.
आणि ती गरज भागवल्याशिवाय माझी शेती पूर्ववत होणार नाही. त्यासाठी मी एक 10-12 शेतकऱ्यांच्या शेतीला भेट देऊन जीवामृत फिल्टरची चौकशी करून मला योग्य असणारा फिल्टर मिळाला आणि त्यामुळं आज मी 5 वर्ष झालं 5 वर्षापूर्वी जी माझ्या शेतीचं गेलेलं वैभव होतं जैविक, ते पूर्ववत करण्यासाठी मला डिगले साहेबांची मदत झाली. माझ्या त्या त्रुटी बाजूला केल्या आणि ज्या काय स्लरीमध्ये अगदी शेण, बेसन, गोमूत्र ह्यासुद्धा गोष्टी आम्हाला किती टाकायच्या ह्या निश्चित माहीत नव्हत्या. त्यांनी माहीत करून आज लोकांना फीडबॅक द्यायला ते आम्हाला लावतायत. इतकं त्यांनी आम्हाला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चित मी डिगले साहेबांचं आभार मानीन आणि आमच्या आणखी काही त्रुटी असतील त्या त्रुटी निश्चित बाजूला करण्याचा प्रयत्न करतील आणि आम्हाला मार्गदर्शन असंच वेळोवेळी त्यांचं मिळत राहू. आता आज आपण जो हा फिल्टर 5 वर्षापूर्वी घेतलेला आहे त्या कंपनीला अगदी आम्ही रात्री जरी कॉल केला तरी दीपज्योती कंपनीनं आमचा कॉल घेऊन त्याचा फीडबॅक दिला आणि त्यातल्या त्रुटी ज्या काय आमच्याकडून झाल्या असतील त्या त्यांनी कमी करण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला वारंवार आज 5 वर्षापासून आतापर्यंत त्याचे मार्गदर्शन केले आहे. आणि हे मार्गदर्शन केल्यामुळे दीपज्योती कंपनीचं मी आभार मानतो. अशीच सेवा शेतकऱ्यांना मिळत राहो ही त्यांना मी विनंती करतो.